सगळ्यात पहिल्यांदा या किल्ल्याची निर्मिती आनंद कोण नावाच्या राजाने केली। कोण जे साम्राज्य होतं, जसं शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं स्वराज्य, तसं एक कोण राजांचं साम्राज्य होतं, ते नायक राजे होते। तर किल्ला पाहताना तुम्हाला किल्ल्याचे दरवाजे कसे आहेत, किल्ल्याची पाणी व्यवस्था कशी आहे, किल्ल्याचं बांधकाम कसं आहे, किल्ल्याला जाण्यासाठी रूट कोणते आहेत, म्हणजे मॅप, एक प्रकारे मॅप पाहायचे असतात। त्यानंतर किल्ल्यावरती असणारे वास्तू आहेत, त्यांचं बांधकाम कसं आहे, त्याच्यावरून आपल्याला काय समजतं की त्या किल्ल्यावरती कोणकोणत्या प्रकारच्या लोकांनी त्या किल्ल्यावरती राज्य केलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा या किल्ल्याची निर्मिती आनंद कोण नावाच्या राजाने केली। कोण जे साम्राज्य होतं, जसं शिवाजी महाराजांचं साम्राज्य होतं स्वराज्य, तसं एक कोण राजांचं साम्राज्य होतं, ते नायक राजे होते। त्यांनी या किल्ल्यांची निर्मिती केली। हा जो किल्ला आहे तो 7 किल्ल्यांचा मिळून झालेला आहे। पहिला किल्ला इकडे लक्ष द्या, हा जो किल्ला आहे राजगिरी किल्ला आहे। कोणता? हा कृष्णगिरी। कृष्णगिरी इकडे चांद्रयान दुर्ग, हा जो आहे हा चक्कीला इकडे मध्ये आहे तो कुत्तरसी फोर्ट, इथे बनवला नाही आपण, पण इथे एक मध्ये किल्ला आहे कुत्तरसी फोर्ट। त्यानंतर इथे एक कुसमलाई नावाचा किल्ला आहे या साईडला इकडे, ठीक आहे, आणि या साईडला एक कोरांग दुर्ग असा आहे। 7 किल्ल्यांचा मिळून हा बनलेला किल्ला आहे। 7 जे किल्ले आहेत त्यांचा मिळून 1666ला शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय नावाची एक मोहीम काढलेली। मोहीम म्हणजे काय, युद्धावरती जायचं, शत्रू सैन्याकडनं तह करायचे आणि आपल्या स्वराज्यासाठी लागणारा खर्च घेऊन यायचा। तर त्यासाठी जी मोहीम काढलेली होती, त्या मोहिमेमध्ये हा किल्ला आपल्या ताब्यामध्ये आला 1666 साली। त्यावेळी शिवाजी महाराजांनी काय केलं, हे जे बुरुज आहेत, तटबुरुज, हे तटबुरुज आहेत, बरोबर आहे, हे बुरुज व्यवस्थित बांधले, युद्धसज्ज केले, वेगवेगळे किल्ले होते, एकत्र किल्ले केले, म्हणजे काय केलं, त्याला भिंत घातली अशी गोल, त्याला तट आणि बुरुज म्हणतात त्या भिंतीला, ठीक आहे। हे जे आहेत हे जे दिसतात कॅप्सूल सारखे सगळ्यांना, गोळे असते ना आपली, त्याला कॅप्सूल बुरुज म्हणतात। हे फ्रेंचांनी बांधलेले आहेत, फ्रेंचांची राजवट इथे होती, त्याचं लक्षण म्हणजे हे कॅप्सूल बुरुज। त्याच्या आतमध्ये तुम्ही ही जी भिंत दिसते, भिंत ही मातीची भिंत आहे। ही कशासाठी शिवाजी महाराजांनी आत मातीची भिंत बांधली असेल, जेव्हा बाहेरून बॉम्ब गोळा येतो, तो जर बॉम्ब गोळा पडला भिंतीवरती तर त्या भिंतीत तो रुतून बसायला पाहिजे, आणि रुतल्यानंतर आपल्या भिंतीला काय त्रास झाला नाही पाहिजे, पडली नाही पाहिजे, त्यासाठी तो गोळा ती मातीची भिंत बनवलेली आहे। म्हणजे ही टेक्नॉलॉजी त्यासाठी आहे। दुसरी गोष्ट, इकडे जो तलाव दिसतोय, तलाव, इकडे एक तलाव आहे आणि इकडे एक तलाव आहे, वेत्कावलमचा तलाव। हा कशासाठी आहे, कोणताही किल्ला असेल तर त्या किल्ल्यावरती पाणी असतं। जर तुमच्या किल्ल्यावरती पाणी नसेल तर तिथे आपण राहू शकतो का, त्यासाठी पाणी कुठे आहे किल्ल्यावरती ते पाहायचं, म्हणून हे 2 तलाव आहेत। त्याचबरोबर आतमध्ये शेती आहे, शेती। हा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय असेल, तर या किल्ल्याला आतमध्ये शेती आहे, खूप कमी किल्ल्यांवरती शेती असते, तर या किल्ल्यावरती शेती आहे। त्यामुळे जर का शत्रूने बाहेरनं वेढा दिला तरी आत आपण ते शत्रूला बाहेर आतल्यात उत्पादन घेऊ शकतो, पिकं काढू शकतो आणि राहू शकतो, ठीक आहे। आता मी किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगतो तुम्हाला, ठीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 1666ला ज्यावेळी हा किल्ला घेतला, त्याची डागडुजी केली, बांधकाम केलं। तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांना जाऊन किती वर्ष झाली, 350 वर्षाहून अधिकचा काळ झाला, परंतु शिवाजी महाराज सगळ्यांना माहीत आहेत, लहान थोरांपासून सगळ्यांना माहीत आहेत। का माहीत आहेत, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या लक्षामध्ये राहते किंवा आपल्या घरातले वडीलधारी लोक शिवाजी महाराजांना किंवा अशा व्यक्तीला लक्षात ठेवतात, त्याच्या मागचं कारण काय असतं मुलांनो, तर पैसा हे कारण कधीच नसतं। श्रीमंत लोक इथून पाठीही घडलेले आहेत, शिवाजी महाराजांच्या पेक्षा श्रीमंत लोक घडलेले आहेत, परंतु शिवाजी महाराज विजनरी राजे होते। त्यांनी आपल्याला जगण्यासाठी काहीतरी विजन्स दिले, त्यांच्याकडे काहीतरी गुण होते। तर कोणते गुण होते, दूरदृष्टीपणा। हा गुण तुमच्यामध्ये उतरला पाहिजे शिवाजी महाराजांचा। त्याचा फायदा काय होतो,
परीक्षेसाठी जेव्हा आपण अभ्यास करतो, बरोबर आहे, तर आपण प्रिडिक्ट करतो, असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं, असा प्रश्न आला तर काय लिहायचं, कशा पद्धतीचे प्रयोग येतील परीक्षेसाठी. या ठिकाणी आपल्याला परीक्षेत शिवाजी महाराजांच्या या गुणाचा उपयोग होतो आणि आपल्याला चांगले मार्क्स पडतात. ठीक आहे, आता शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीपणा इतिहासात कसा आहे. शिवाजी महाराजांनी ते जिथे राहत होते, कुठे राहत होते, रायगडला, तिथून 2800 किलोमीटर म्हणजे आत्ताचं तामिळनाडू इतक्या लांब हा किल्ला बनवलेला होता. त्याच्यामागचं कारण असं होतं की युद्ध करत असतील तर युद्धाला अशी डेप्थ लागते. म्हणजे एक जर का बलाढ्य शत्रू, एक मोठा पैलवान जर का आपल्याबरोबर लढायला येत असेल औरंगजेबासारखा, तर तो एकाला मारेल, दुसऱ्याला मारेल, तिसऱ्याला मारेल, अशी 350 किल्ल्यांची चैन होती. कुठेतरी तो आपल्याबरोबर मरेल आणि तो एकदा मेल्यानंतर आपण परत ते किल्ले परत अचीव करू शकतो. समजलं. तर युद्धाला डेप्थ लागते. हा शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीपणा होता. त्यानंतर शिवाजी महाराज जेव्हा गेले, शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांना अटक केली जुल्फिकार खानाने. जुल्फिकार खान नावाचा एक मोगल सरदार होता, त्याने अटक केली आणि राजाराम महाराज शिवाजी महाराजांचे 2 नंबरचे सुपुत्र, ते रायगडवरती होते आणि रायगडवरून ते जेव्हा या ठिकाणी निघाले, कुठे निघाले, त्या किल्ल्यावरती निघाले, त्यावेळी जुल्फिकार खान त्यांचा पाठलाग करत या किल्ल्यावरती आला आणि या किल्ल्याला वेढा दिला. राजाराम महाराजांचं इथे मंचकारोहण झालं. या ठिकाणी त्यांनी या राज सदरेवरती बसून, तिकडे फोटो पण आहे, नंतर बघा, राज सदरेवरती बसून त्यांनी राज्यकारभार केला. 9 वर्ष राज्यकारभार केल्यानंतर जुल्फिकार खानाचा वेढा आहे या किल्ल्याला. त्याचबरोबर औरंगजेबाचा जो वजीर आहे, म्हणजे आत्ताचा जो प्रधान म्हणतात, पंतप्रधान, त्यावेळेचा वजीर, त्याने या किल्ल्याला वेढा दिलेला होता. त्याचबरोबर औरंगजेबाचा जो मुलगा होता कामबक्ष, त्यांनी 1 लाख लोक बाहेर वेढ्यात होते आणि आतमध्ये 2-3 हजार मुठभर मावळे होते. 2-3 हजार लोक 1 लाख लोकांशी लढू शकतात का. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. ती कशी सांगितली शिवाजी महाराजांनी. या 1 लाख लोकांना अन्नधान्य कुठून येत होतं, महाराष्ट्रामधून येते. तामिळनाडू दक्षिणेला आहे, साऊथला आहे. महाराष्ट्रातून जेव्हा अन्नधान्य येत होतं त्यावेळी शिवाजी महाराजांचे सैनिक काय करायचे, ते जे अन्नधान्य घेऊन येणारी जी माणसं होते त्यांना मध्येच ते रसद लुटायचे. ती रसद आपल्याकडे घ्यायचे आणि आपले जे गड किल्ले तिकडे नेऊन ती रसद ठेवायचे. म्हणजे त्यांचं जे फूड होतं खाण्याचं ते डिस्ट्रॉय केलं त्यांनी. त्याला काय म्हणतात, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे ना. ती खूप लोक होती इकडे, 1 लाख लोक होती, 3 हजार लोक काय करणार होती. परंतु त्यांनी युक्तीने त्यांचा अन्नधान्याचा तुटवडा निर्माण केला त्यांना. त्यामुळे झालं काय, जगाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी गोष्ट घडली की ज्यांनी वेढा दिलेला आहे, औरंगजेबाने वेढा दिलेला होता त्याच्या माणसाने, तो जो दिलेला वेढा आहे त्याच्यावर अशी परिस्थिती आली की ज्यांनी वेढा दिलाय ती याचना करत होते की आम्हाला वाचवा, आम्हाला सोडा, आम्ही परत आमच्या राज्यामध्ये जातो. म्हणजे ज्यांनी आपल्या राजाला कैद केलेलं आहे, राजाराम महाराजांना, त्या राजाराम महाराजांना पत्र लिहून ते सांगतात की आम्हाला वाचवा, आम्हाला सोडा. म्हणजे कशी परिस्थिती आली विचार करा. कशामुळे, शिवाजी महाराजांनी एक विजन केलेलं होतं की त्यांना दमवत खूप खालती घेऊन जायचं, म्हणजे दक्षिणेत घेऊन जायचं आणि तिकडे त्यांचा अन्नधान्याचा साठा तोडायचा. आणि अशी युक्ती केल्यामुळे असा परिणाम झाला की 9 वर्ष हा किल्ला लढला. 9 वर्ष राजाराम महाराजांनी हा किल्ला लढवत ठेवला. त्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला वेळ मिळाला, महाराष्ट्रात जो औरंगजेब होता आपल्याला वेळ मिळाला, आपले गड किल्ले जे पडले होते, आपल्यातनं जे काही सैनिक फुटून दुसऱ्याकडे म्हणजे औरंगजेबाकडे गेले होते, त्या आपल्यातले परके कोण आहेत ते ओळखण्यासाठी वेळ मिळाला होता. आणि त्या वेळ मिळाल्यामुळे आपण या किल्ल्याच्या जोरावरती स्वराज्य